आपल्या समोर येतोय शुभम खंडाळकर. तू इतकं चांगला गायलास की काय कॉमेंट करू नये, इतकं छान गायलास. काही काळ कमी बोलावं, एखाद वाक्यात देखील काय समिंग तेही महत्वाचं. छान, खरंच छान गायलास. त्यामुळे मला दाटून भावना येते असं झालं. मला निकोप आवाज आहे तुझा. त्याला रेंज आहे, त्याला स्पष्टता आहे. त्याच्या गळ्यात तुमच्या आजोबा आहेत. हे गाणं तू खूप चांगलं गायलास, अप्रतिम गायलास. अतिशय अवघड गाणं आहे. एकच फक्त मी तुझा कान पकडणार आहे आणि तुला येऊन धपाटा मारावा असं वाटतं मला. परत आज आवंडा गिळलास, जो तुझ्याकडनं आता अपेक्षित नाही. पण तू ज्या पद्धतीने गातोस, ज्या पद्धतीने पेश करतोस, प्रत्येकाच्या गाण्यामध्ये काहीतरी उणीव असते. तर मी हे मुद्दाम तुला काय सांगतोय की हे तू टाळण्यासारखं आहेस. म्हणून मी तुला प्रत्येक वेळेला हे अगदी मुद्दाम सांगतो. आणि हे तू केल्यामुळे तू कमी प्रतीचा गवई होत नाहीस. त्याच्यामुळे ही अतिशय छोटीशी गोष्ट आहे. तुझं वय लहान आहे, याच्यावरती तू मात करू शकतोस. म्हणून हे तुला सांगतो. तू खूप चांगला गायलास आणि अजून चांगलं गाणं तुझ्याकडनं अपेक्षित आहे. ऑल द बेस्ट. शुभम, या गाण्याचे शब्द एवढे इंटेन्स आहेत की ऐकल्यानंतर एखाद्याच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तुझं खरंच कौतुक वाटतं की इतकं सुंदर गाणं गायलास आणि अप्रतिम गायलास. तुझ्या गाण्यातली क्लॅरिटी खूप छान होती. आज दाणेदार हरकती येत होत्या. प्रत्येक गोष्ट क्लीन होती, एकदम छान साफ होती. पण ज्या गोष्टी राहुल दादांनी सांगितल्या त्या अतिशय योग्य आहेत आणि तुला उपयोगी आहेत. ओके, ऑल द बेस्ट. खूप छान गायलास. आता या गाण्याची गंमत सांगतोय की मी हे गाणं मी जसं मग सांगितलं अरुणने केलं, तर हे गाणं मी कंपोज केलं. आणि शांताबाईंनी जेवढी आमच्याकडे गाणी लिहिली, बिलीव्ह मी, त्यांनी सगळी गाणी चालीवर लिहिलेली आहे. म्हणजे हे गाणं कोणाला सांगून खरं नाही वाटणार की चालीवर गाणं केलं. हे गाणं 2दा रेकॉर्ड झालेलं आहे. ते पहिल्यांदा झालं फेमस ताडदेवला. आज माझ्या बाजूला बसले आहेत त्यांचे आजोबा, म्हणजे वसंतराव देशपांडे यांचा मी निस्सीम भक्त. म्हणजे मी त्यांना असं म्हणायचो की गाणाऱ्यातलं तर ही मॅन होते. त्यामुळे मी शरदजींना म्हटलं होतं की ह्या गाण्याला मला जर वसंतरावनं घेता आलं आणि नंतर जी बाकीची गाणी घेतली, एवढं काय ती भूमिका त्या पिक्चरमधली त्यांना दिली गेली. तर हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं फेमसला, हरिजी होते वाजवायला, कुंवर राजेंद्र सिंग होते,
त्या निमित्ताने अमरजी तुमचं कौतुक करतो की तुम्ही मला परत ते म्युझिकली फ्लॅशबॅकमध्ये नेलं. क्या बात आहे. कारण फ्लूट हे कुठलंही वाद्य असं आहे ना की ते सुरात आणि ह्याच्यात नाही वाजलं ना ते, कारण ते वाद्य वाजत नसतं, कुठलंही वाद्य गात असतं, लक्षात घ्या. त्यात मी फ्लूट वाजवताना गात होतं तेवढंच मी सांगतोय. तर ते गाणं रेकॉर्ड झालं आणि पंडितजी असे बुवा असे त्यांना आम्ही टेबल दिलं होतं बसायला आणि झालं, टाळ्या वाजायला सगळं म्युझिशियनना पेमेंट झालं, सगळं झालं. आणि हळूच त्यांनी मला आणि अरुणला बोलवलं. ते म्हणाले माझ्या मनाजोगतं मी काय आज नाही गाऊ शकलो, त्यांच्या दृष्टीने तेवढं बरोबर नव्हतं. आणि हे वाक्य पेळगावकरांनी ऐकलं, सचिनच्या वडिलांनी. म्हणजे काय झालं दोघांना म्हणायचं, म्हणजे सगळ्यांना वगैरे, पण पंडितजी म्हणतात त्यांना मजा नाही आला. बिलीव मी, एका सेकंदाची रिॲक्शन होती. हे गाणं कॅन्सल समजा, आज हे गाणं झालंच नाही असं समजा. आणि दुसरं गाणं आमचं 15 दिवसांनी बुकिंग होतं, जे आधी माझ्या घरी दिवाळी अनुराधाने गायलं, ते मेहबूबमध्ये होतं. ते म्हणाले आपण तेव्हा करू, तेव्हा तेच गाणं सगळ्या म्युझिशियन सकट सगळ्यांना परत पेमेंट देऊन सगळं हे करून मेहबूबमध्ये झालेलं गाणं हे ते रेकॉर्डवर आज आहे. त्यामुळे त्या गाण्याला एक तसा एक वेगळा इतिहास आहे. आणि माझी ती काही आवडती गाणी आहेत त्यातलं हे गाणं आहे. राहुल, तू आज इथे आहेस, अनिलजी इथे आहेत. मी तर या गाण्याची झलक थोडीशी तुझ्या आवाजात. माझ्या आवडीचं गाणं आहे, थोडं पुनरावृत्तीचा आनंद जरूर, मिळेल जरूर. आणि सगळ्यांना आवडेल. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात ये गाणे जा आपुल्या घरी तो, जा आपुल्या घरी तो, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो, घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे, धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे, परक्या परी आता मी, परक्या परी आता मी, येथे फिरून येणे जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. आजोबा मार्च. नमस्कार, माझं नाव शुभम खंडाळकर आणि माझं जर गाणं तुम्हाला आवडलं असेल तर मला भरपूर वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP /12 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी डायल किंवा टाईप करा ZMSGP /12 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर.